पहिलं टीम कडून पहिल्या षटकामध्ये प्रज्वल दळवी पॉकेट साइज डायनामाइट. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन होत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती कुणाल आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला खुनी संघाच्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दक्षत आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतो आणि पहिल्याच बॉल वरती इथे आपण पाहतोय आक्रमक पवित्र आजमावला जातोय. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर रेडारच्या बाहेर ढकलले चेंडूला. चेंडू सीमा पार. पहिला चेंडू. वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅगने स्वागत केलंय. सिक्सर. थँक्यू सो मच. षटकार पाहायला मिळतोय. याआधी जर विचार केला तर या दोन संघांमध्ये 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. एकदा खुनी संघ जिंकला, दुसऱ्यांदा ढुंडा वडवली संघ जिंकला होता. त्यामुळे बॅटलला चांगलं रंगेल यात काही शंका नाहीये. बरोबर 12:32 पहिला चेंडू पडला. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे जयदीप बोंडिवली त्याचं शरीर एष्टी अगदी त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो. प्रज्वलची देखील आहे. स्लोवर मन चेंडू होता. चेंडूला केलंय पिक आणि त्यानंतर फलंदाजाने टोकलाय. हा दर्जेदार 6. चेंडू सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत येतोय. हा सुपर सिक्सर. डीजे पेन पेन मिळतोय. कुणालने बॅट तापवली आहे आणि त्याचे तडाखे बसत असताना इथे पाहायला मिळतील. ढोंडा वडवली संघाला प्रज्वलच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा जो मात्र आजमावला जातोय. कुणालचा विचार केला तो देखील तितकाच नामवंत आणि दक्षत. ओपनिंग पेयर सलामीची जोडी खूप बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतीये. समोर जर पाहिलं तर एक नामवंत खेळाडू मात्र त्याच्या विरोधामध्ये आम्ही अटॅकिंग इंटेंटच ठेवू. अगदी तशीच कामगिरी सध्याच्या स्थितीला होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस थोडेसे ऑफ साइडला शफल झाले. रूम क्रिएट करायचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट टार्गेट करायचं होतं. चेंडूला आडव्या पट्ट्याने बॅट तर फिरवण्यात आली होती. मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सिक्सर, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिक्सर, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. म्हणतात ना सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अगदी त्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाच्या माध्यमातून येतोय हा नेत्रदीपक स्ट्रोक. सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतोय. आतापर्यंत अल्गोरिदम पाहू शकतो. षटकारानंतर डॉट बॉल येतोय. इथे षटकारानंतर डॉट बॉल येईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण पहिला चेंडू सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल, तिसरा चेंडू सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल, पाचवा चेंडू सिक्सर आलाय. इथे कमबॅक होईल का, डॉट बॉल येईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. आक्रमक पवित्र आजमावला जातोय पॉवर प्ले मध्ये आणि यावेळेस देखील मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर बॉल चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. सुपर सिक्सर. सो मच. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. बिनबाद 24वा धाव फलकावरती पाहायला मिळतील. वे वाचवणं जे मात्र गरजेचं असेल ढोंडा वडवली टीम. कारण आपण पाहायला गेलं तर डिले आहोत शेड्यूल पासून आपण. सो वे वाचवणं गरजेचं राहील. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. टीमची टोटल पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे फलंदाजी कुणालने केली असं वाटतंय कुठे ना कुठे असफलता मिळाली आहे सध्याच्या स्थितीला. त्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ ढोंडा वडवली या संघाला मात्र म्हटलं जातं ना की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो पर और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद को त्यागो तुम. संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्नांची पराकाष्ठा इथून मात्र दाखवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये नो डाऊट एट ऑल आमच्या गोलंदाजाने मार खाल्लाय, मात्र त्यानंतर आम्ही कमबॅक करू शकतो. संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे, अशा परिस्थितीमध्ये मी संघाचा तारणहार बनेल ही मानसिकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं. इथे देखील मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच होती कंप्लीट. मी म्हटलं होतं कमबॅक होणं गरजेचं आहे आणि सी फॉर क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवलं आणि त्यानंतर केलंय कमबॅक. आणि आपण पाहतोय ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वारवरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन, ठोशास ठोसा आणि षटकाराला रिप्लाय इथे दिला जातोय विकेटने. फलंदाज बाद, दक्षत बॅक टू दी पवेलियन. क्रिकेटचा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच साठी देखील खूप सारी पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतात. शीतपेय ज्याला आपण थंडा म्हणतो, निलेश दिदा मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला ते सौजन्य झालंय. त्यानंतर स्वीट बॉक्स, स्वागत स्वीट्स, सुशांत दादा शेलार, अर्थातच सर्जा बल्लाचे मालक आणि त्या सोबतीला समीर दादा शेलार, आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व. यावेळेस देखील फटका फसलाय आणि त्यानंतर धक्का बसलाय. अगदी म्हटलं जातं ना की ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय हा दुसरा मोठा धक्का. आल्या पावली परतायला लागतंय. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय फलंदाज हर्षला तंबूच्या आश्रयाला. हर्ष बॅक टू दी पवेलियन. आयुष्यामध्ये असो किंवा टेनिस बॉल क्रिकेटचं पटल असो, तुम्हाला मेहनत तर करायला पाहिजे. नो डाऊट एट ऑल तुमच्या हातामध्ये कुठे ना कुठे परिस्थिती नसेल, मात्र तरी देखील पॉझिटिव्ह इंटेंट तुमचं असणं गरजेचं आहे. बॅटची लागली आहे का नाही कडा हे मात्र प्रश्नचिन्ह. मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषा पल्लीकडे. 4 धाब्यांसाठी लक फॅक्टर ऑन करणारा येतोय हा नशिबाचा A1 क्वालिटीचा A1 चौकार. चौकार जो मात्र पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 28 या आकड्यावरती आहे. मी उल्लेख करत होतो मॅन ऑफ द मॅच स्वीट बॉक्स आम्हाला लाभलंय. स्वागत स्वीट, सुशांत दादा शेलार असतील, त्यानंतर समीर दादा शेलार असतील. या इव्हन जोडीच्या माध्यमातून स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला सौजन्य झालं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मंगेश दादा शेलार त्यांच्या माध्यमातून देखील सौजन्य. इथे देखील फटका फसलाय डाऊन दी बॉल. विकेट किपर येतोय. चांगला चेंडू होता आणि इक्वली गुड कॅच टेकन. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर करता आलं नाही, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केलं आणि प्रयत्न अंती परमेश्वर मिळतोय. फलंदाज होतोय बाद, लागतोय हा तिसरा मोठा धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ कोणी या संघाला. फलंदाज प्रमोद बॅक टू दी पवेलियन. होता हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गळ ढासळावं, अगदी त्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केल्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये ढासळताना बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे मात्र इथे आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना, आयुष्यामध्ये कधी सुख येतात कधी दुःख येतात, क्रिकेटमध्ये देखील अप्स अँड डाऊन्स आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्यावेळेस तुम्ही कसं टेम्परामेंट दाखवतायत, संघासाठी कशी कामगिरी करतायत
ते मात्र पाहणं महत्त्वाचं असतं, कारण प्रेशरमध्ये कुकरची शिट्टी देखील वाजते. दुसऱ्या बाजूला प्रेशरमध्ये हिरा देखील क्रिएट होत असताना पाहायला मिळतो. यावेळेस थ्रो तर चांगला होता, मात्र इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो तर आला होता, मात्र थोडासा वाईड हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल दोन्ही पुढे जातीये. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज रुपेश याचं मी कौतुक करेल, कारण म्हटलं जातं हिरे की चमक रखते तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस तुमची कामगिरी दमदार होणी गरजेची आहे, असरदार होणी गरजेची आहे. आणि इथे रुपेशची बहरदार कामगिरी पाहायला मिळते. 3 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत, 6 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी करतोय. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा फटका फसलाय. अजून एका विकेटचं पतन. या ओव्हरमध्ये आज 4था धक्का बसत असताना पाहायला मिळेल. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो, कारण म्हटलं जातं ना की जब आई ती बारी मेरी तब आधा किल्ला ढेरता और काप रहे थे दुश्मन मैदान के अंदर क्योंकि रुपेश नाम का मैदान के अंदर शेर था. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकंदरीत 24 धावा, मात्र त्यानंतर सी फॉर क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवला आणि सी फॉर कमबॅक करत असताना खर्च केल्या 6 धावा आणि विकेट घेतल्या 4. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कुठला येईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. आयुष आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं टीम कडून 3ऱ्या षटकामध्ये येत आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पिंपळनेर विपक्ष कुरुंद, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला ऋतिक, आपण आले असाल तर कॅप्टनला पाठवायचं. दुसऱ्या बाजूला कुरंड टीम कॅप्टन, आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सार्थक 11 कुरुंद विपक्ष न्यू आई इक्विरा 11 पिंपळनेर, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता, प्रज्वल दळवी कसा कामगिरी करेल हे या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल. पुढच्या मॅच मध्ये मी म्हणेल ऋतिक कशी कामगिरी करतो ते देखील पाहणं महत्वाचं असेल. यंग टॅलेंटेड खेळाडू आहे आणि सध्या त्याच्या नावाची देखील दखल आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आयुष बॉलिंग मार्कवरती तयार होतील 3ऱ्या षटकात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे फलंदाजाला बीट केलंय. कुणाल आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ज्या प्रज्वल दळवीच्या विरोधामध्ये 4 भले मोठे षटकार ठोकले होते कुणालने, त्याच्या विरोधामध्ये पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 30 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याला म्हटलं जातं क्रिकेट. अप्स अँड डाऊन्स मात्र येतील. अजून एक चांगला चेंडू, यावेळेस देखील कॅचची शक्यता आणि फटका फसलाय आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय, लागतोय हा 5वा मोठा धक्का. सध्याच्या स्थितीला जय हनुमान क्रिकेट संघ कोण या संघाला फलंदाज कुणालची केस संपुष्टात. या मॅचची होती गोल्डन विकेट कॅरी. कुणाल बॅक टू दी पवेलियन. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. मी विशेष उल्लेख करेल या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांची खूप सारी मेहनत आम्हाला पाहायला मिळते. मग त्यामध्ये जर पाहायला गेलं तर आमचे सोनू दादा असतील, ज्यावेळेस पंचांची भूमिका बजवायची असे पंचांच्या भूमिकेमध्ये येतात. त्यानंतर स्कोरर ते देखील राहतात. त्यानंतर पाहायला गेलं प्रत्येक गोष्टीचं दर्जेदार आयोजन नियोजन केलं जातंय. त्यानंतर आमचे समीर दादा शेलार दोस्तीचे दुनियेतील एक राजा माणूस आहेत. त्यांची देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आमचे कैलास दादा असतील, एक कॉल आणि मॅटर सॉल्व असणारे आमचे कैलास दादा, त्यांचा देखील विशेष उल्लेख करेल. ज्याप्रमाणे त्यांचे देखील या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आहे. आमचे सर्वच विनायक असतील, त्यानंतर शुक्रांत असतील, त्यानंतर जर पाहायला गेलं तर तेजस देखील असेल, गीतेश देखील असेल, सर्वांचा मी उल्लेख करेल ज्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी. शुभम देखील असतील, ते देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी करतायत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करेल.
इथे आपण पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळावं, अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासळताना पाहायला मिळतीये. 24 वरती एकही गडी बाद नव्हता. मात्र त्यानंतर रुपेश आला, तो फक्त आला नाही तर त्याने समोरच्या संघाचे नांगे मोडून काढले. एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद केले आणि त्यानंतर आयुष्या या षटकामध्ये 4 चेंडू झालेत, 2 गडी बाद, एकच धाव खर्च केली आहे. याला म्हटलं जातं कमबॅक, याला म्हटलं जातं तुमचा पॉझिटिव्ह इंटेंट, याला म्हटलं जातं तुमचा टेम्परामेंट, जो आपल्याला पाहायला मिळाला त्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ ढुंडा वडवली या संघाच्या माध्यमातून. तर याच दरम्यान आमचे जवळचे मित्र ऋतिकजी विषय आपल्याला पाहायला मिळतील, त्यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं देखील सरचे असं स्वागत आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस क्रमांक आपण पाहू शकतो तिसरा आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये क्रिकेटचं दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. थोडंसं सहकार्य करायचं ढोंडा वडवली टीम, नो डाऊट एट ऑल तुम्ही सहकार्य करतायत, मात्र अजून थोडीशी सहकार्याची अपेक्षा तुमच्या माध्यमातून असेल. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता इथे मी गोष्ट करत होतो इंटेंटची, कुठे ना कुठे मोमेंटमची देखील मी उल्लेख करत होतो. हेच फुलटॉस जर आहे ना षटकार बॅक टू बॅक येत असे आणि त्यानंतर हा फुलटॉस आला असतं तर इथे सिक्सर देखील जाऊ शकला असतं. मात्र रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट पडतायत, अशा परिस्थितीमध्ये हा फुलटॉस बॉल देखील एका जावेवरती कुठे ना कुठे रूपांतर करतो. टीमची टोटल 32 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगला कमबॅक झालेला पाहायला मिळते आणि म्हणतात ना कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. अगदी तो कमबॅक इथे होत असताना पाहायला मिळतोय. नो डाऊट एट ऑल आगाज आमच्या माध्यमातून चांगला नाही झाला, मात्र अंजाम आम्ही चांगला करू आणि तेच इथे पाहायला मिळाले. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला, विकेटचं पतन होतोय आणि अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होते तिसरी. 3 षटकांची समाप्ती, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. मॅच 3 षटकांची समाप्ती होती आणि टीमची टोटल जाऊन पोचली आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, गेम ऑफ अनसर्टिनिटी, अगदी तेच पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये प्रज्वल दळवीच्या विरोधामध्ये आल्या होत्या 24 धावा, मात्र त्यानंतर रुपेशने गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या 6, विकेट घेतल्या 4 आणि त्यानंतर आयुषने देखील धावा खर्च केल्या 2 आणि विकेट घेतल्या 3. म्हणजेच काय तर एकंदरीत 7 गडी मागच्या 2 षटकांमध्ये बाद झाले आणि धावा खर्च केल्या 8. याला म्हटलं जातं कमबॅक. तुमचा कमबॅक असा असावा की समोरचा संघ त्यानंतर या मॅचमध्ये फ्रंट फुटवरती आलाच नाही पाहिजे, मोमेंटम तुमच्या बाजूनेच राहिलं पाहिजे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे आपण पाहतोय या मॅचमध्ये. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. प्रथमेश बॉलिंग मार्कवरती तयार होतील. या भैरवी षटकामध्ये मात्र प्रथमेश कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. जी मेहनत रुपेशने केली आहे, जी मेहनत आयुषने केली आहे, त्या मेहनतीवरती पाणी फेरेल का की दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत असताना तशीच गोलंदाजी करेल, पाहणं इंटरेस्टिंग असेल. इथे फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच होती. 8वा मोठा धक्का, 32 या आकड्यावरती फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन.
करत असताना पाहायला मिळेल. न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर असे दोन्ही दिग्गज संघ पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. यावेळेस देखील लो फुल टॉस बॉल होता. ज्याप्रमाणे म्हटलं जातं एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. प्रत्येक फ्रीडचा चेंडू मोठ्या स्ट्रोकसाठी नसतो. लो फुल टॉस होता. कुठे ना कुठे लाईन ओळखू शकले नाही, चेंडूला पिक नाही करू शकले. डॉट बॉलची समाप्ती होती. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. वेगवान तर चेंडू होता. टप्पा पडल्यावरती थोडंसं वळण घेतलं, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. मात्र कुठे ना कुठे लाईन थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली. वाईट बॉल आणि वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड. 34 34 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि इथे विकेट प्राप्त तर होऊ शकली असती, मात्र येस विकेट जी मात्र सर डिसिजन सांगायचंय. येस, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. 9वा गडी बाद होत असताना इथे आपण पाहू शकतो 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. होते, मात्र 9 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे ते 4 ते 5 मिनिटं एक्स्ट्राच्या स्वरूपात देणं देखील गरजेचं आहे. लास्ट मॅन स्टँडिंग सध्याच्या स्थितीला शेवटचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कशी कामगिरी तो करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळेल, मात्र डाऊन दी बॉल आलाय फिल्डर आणि त्यानंतर विकेट पतन होतोय. ऑल आउट होत असताना पाहायला मिळेल संघ. 24 वरती एकही गडी बाद नव्हता आणि 34 वरती ऑल आउट होत असताना पाहायला मिळेल संघ. म्हणजेच काय तर 10 धावेंमध्ये 10 गडी बाद होत असताना पाहायला मिळतील. 34 धावा धावफलकावरती आणि 35 धावेंचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅच सार्थक 11 कुरुंद आणि त्यांचे विपक्ष न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला रिपोर्टिंग करायचंय. आपण टॉस जो मात्र करणार आहोत. चौतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 35 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय गजानन दादा कडव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. त्यांच्या समवेत आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाळी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने खडवलीमध्ये कुठली क्रीडा स्पर्धा असू द्या, या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नरेशदादा कतोरे असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. जगनदादा कडव असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दिलीपदादा पष्टे जे की ग्रामसेवक डीबी पष्टे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, जे की ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. मला आठवतंय ज्यावेळेस खडोली विभागामध्ये मी पहिली स्पर्धा कव्हर केली होती त्यावेळेस हे सर्व मान्यवर जे मात्र तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून खूप सारं प्रेम जे मात्र आम्हाला मिळालं होतं. ऑनगोईंग मॅच टॉस आपल्याला पाहायला मिळेल. न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर विपक्ष सार्थक 11 कुरुंद.
दोन बल्लाढ्य संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस्क बॉक्स कक्षामध्ये आमच्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ कडवली सन्माननीय विनायकजी राऊत सर. धन्यवाद धन्यवाद. प्रथम नक्कीच नाणेफेकीसाठी मी मान्यवरांना निमंत्रित करतोय. गजाननजी कडव ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या दोन टीमचं नक्कीच नाणेफेक केलं जाईल. नक्कीच आमच्या ग्रुप ग्रामपंचायतचे भाऊसाहेब नक्कीच टॉस साठी येतात. एक साईडला पिंपळनेर आणि दुसऱ्या साईडला सार्थक इलेव्हन कुरुन संघ आपल्याला बघायला मिळतोय. नाणेफेक करताना आपल्याला बघितलं जाईल. कोण बोलतोय दोघांपैकी? नक्कीच इथे मात्र प्रगती चषक असा कॉल येतोय. नक्कीच मान्यवरांना करतोय की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय तो मात्र आई एकविरा स्पोर्ट पिंपळनेर न्यू एकविरा स्पोर्ट पिंपळनेर या संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय का असेल? नक्की क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोरचा बलाढ्य टीम कुरुन संघ आपण बघतोय. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? तरी कमीत कमी धावांचा या करू आम्ही. नक्कीच आपले कोणते मेन गोलंदाज आहे ज्यांच्यावरती विश्वास असेल? भरपूर आपल्या टीमचा सुद्धा भरपूर दबदबा राहिलाय. मागच्या हंगामात सुद्धा चांगले टुर्नामेंट आपण खेळत. असे कोणते नवीन गोलंदाज आहेत की आपल्या जे रेग्युलर जे गोलंदाज चालू आहे त्यांच्यावरती आपला विश्वास असेल? ऋतिक म्हात्रे असेल, वेदाम पाटील आणि आहेत हार्दिक गायकवाड यांच्याकडनं खूप अपेक्षा राहतील. धन्यवाद. नक्कीच बॅटिंग घेतले आपण. नक्कीच किती धावा असं आपण निर्णय थोडंसं चेंज करताय की आपण प्रथम बोलूया क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेता आता बॅटिंग घेताय तर असे किती धावा करण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीम समोर? तरी जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि या स्पर्धेसंदर्भात दोन शब्द. आयोजन खूप भारी आहे. बस. धन्यवाद. समोरच्या टीमने टॉस जिंकलाय आणि नक्कीच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. बहुतेक वेळा आपण बघतोय की गोलंदाजी करण्याचा संधी भेटते. हा बॅटिंग घेतले आपल्याला नक्कीच गोलंदाजी करायची आहे. समोरची टीम बोलते की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. परंतु आपल्याकडे असे मेन गोलंदाज कोणते आहेत? गोलंदाज तर भरपूर आहेत. आता सिच्युएशन नुसार बॉलिंग देऊ आम्ही आणि कमीत कमी धावा त्यांना रोखू. धन्यवाद. आणि नक्कीच या स्पर्धेसंदर्भात दोन शब्द. स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. ओके धन्यवाद. बोथ टीम दोन्ही टीमला नक्कीच विजयाच्या दृष्टिकोनातून भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच वळूया ऑन बॉक्स मध्ये. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण नक्कीच व्हॉइस ऑफ वरपगावचा एक बुलंद आवाज आपण ऐकतोय आणि चालू असलेली मॅच आपल्याला बघायला मिळते. नक्कीच धुंडावडवली विपक्ष नक्कीच खोणी या मॅचचं चालू सत्र आपल्याला ऐकायला भेटेल ते मात्र प्रथम यांच्या. थँक्यू सो मच विनायकजी राऊत सर. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दक्षत बॉलिंग मार्क वरती तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हा पवित्र आजमावलाय आणि फलंदाजच्या माध्यमातून येतोय नेत्रदीपक स्ट्रोक. चेंडू सीमा पार मिड विकेटला क्लिअर करत मायटी हिट बाय द मायटी मॅन उमेशच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती उपस्थिती मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक सन्माननीय गजाननदादा कडव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जगनदादा कडव असतील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नरेशदादा कथोरे असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ग्रामविकास अधिकारी असतील सन्माननीय डी.बी. पष्टे साहेब असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. चारही मान्यवरांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. मी उल्लेख करतो तो ज्यावेळेस मी खडवली विभागामध्ये पहिली स्पर्धा कव्हर केली होती त्यावेळेस एपी स्पोर्ट्स बेहरे आणि स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकसबी यांच्या संयुक्त विद्यमानाने एपी सोशल फाउंडेशन कप जो मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं होतं आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये दर्जेदार आयोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं. त्या क्रीडा स्पर्धेचे हे सर्वच आयोजक आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. इथे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक चुकी सिंगल जी मात्र कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोरकार्ड वरती पुढे जाते. जाऊन पोहोचली 9 आकड्यावरती. 35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. असं म्हटलं जातं की एका खेळाडूने तुम्ही फक्त एक मॅच जिंकू शकता. मात्र ज्यावेळेस संपूर्ण संघाची एकत्रितता होतीये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेस एक चॅम्पियन टीम उभी होत असताना पाहायला मिळते. कुठे ना कुठे ते एरर आपल्याला मिस्टेक्स इथे पाहायला मिळाल्या
ह्याच्या मात्र खोनी या संघाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे कुठे ना कुठे आता फ्रंट फूट वरती ढोंडा वडवली. हा संघ पाहायला मिळतोय. वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर. स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट होत आहेत 2 धावा. 11 धावा धावफलकावरती. टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग चूज करण्यात आली होती. त्रिशान मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ ढोंडा वडवली या संघाच्या माध्यमातून. मात्र वाटलं होतं कुठे ना कुठे चुकीचा डिसिजन, कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा होत्या. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. प्रज्वल दळवीचा पेटेंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. स्वीप केलाय, त्यानंतर बॉलला पाठवलंय लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय प्रज्वल दळवी. ब्रँडेड चौका. चौकार मात्र पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट. दुहेरी तलवार. चले तो तीर नाही तो फकीर, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. अगदी इथे आपण पाहतोय डॉटबॉलची समाप्ती होतीये आणि षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 35 धावा चेस करत असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 15 धावा बिनबाद. आणि आता समीकरण येऊन टिपलंय. येणारे 18 चेंडू विजयासाठी 20 धावेंची गरज. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतीये. उद्योजक, समाजसेवक आणि त्या सोबतीला एक दमदार व्यक्तिमत्व असणारे आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय गजाननदादा कडव साहेब, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बेहरे गावातील उद्योजक, समाजसेवक, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नरेशदादा कतोरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यानंतर जर पाहायला गेलं तर आमच्या सर्वांचे लाडके जगनदादा कडव साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आणि ग्रामविकास अधिकारी सन्माननीय DB पष्टे साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. चारही मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. इथे चांगला चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. मात्र त्यानंतर अप्रतिम कॅच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपण्यात येते. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मॅच ओव्हर नंबर पहिली जी मात्र कंप्लीट झाली होती. 15 धावा धावफलकावरती होत्या. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तरी गोलंदाजाला इथे कमबॅक करणं गरजेचं होतं. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजाला आतिश आणि आतिशने पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त करून दिली उमेशची. असं म्हटलं जातं ना की 72 से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. अरे टूटते पत्थर शीशों की ठोकरों से, लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. कुठे ना कुठे प्रश्न विचारले जातील फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजी करत असताना स्वतःचं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल एक सिंगल धाव लिगबाईच्या स्वरूपात. ही धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. समीकरण जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजूनही 16 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 16 चेंडू 19 धावांची गरज आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट. फटका प्रतिम आहे. फटका दर्जेदार प्रज्वल दळवीच्या बॅट मधून येतोय. हा कडक स्ट्रोक, कडक कडकडाट, सडक पे धडक असा सिक्सर.
रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळालं प्रज्वल दळवीच्या हात्यामधील एक तीर आहे. फॉलिंग स्वीप असेल, रिव्हर्स अटेम्प्ट असेल, हे तर्कश मधील तीर प्रज्वल दळवीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील रिव्हर्स स्वीप जो मात्र प्रज्वल दळवी खेळला आणि त्यावरती 6 धावा त्याने एकवटल्या. 22 धावा धावफलकावरती. ज्या धावा खर्च केल्या होत्या त्या धावा बनवण्याचा तर प्रयत्न प्रज्वलचा असेलच. इथे देखील लाऊड अपील केली जाते. मी उल्लेख केला होता त्याचे पेटेन स्ट्रोक, पहिलं म्हणजे रिव्हर्स आणि दुसरं म्हणजे स्वीप. आधीच्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं 12 पाऊंड पाठ फिरवणं गरजेचं आहे, अंतरून पाऊंड पाय पसरणं गरजेचं आहे. अगदी त्यानुसार चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही प्रॉपरली दिला नाही तर कुठे ना कुठे मार्क्स नेगेटिव्ह होतात आणि त्याचप्रमाणे चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी नाही झाली तर विकेटचे जाण्याचे चान्सेस देखील वाढतात. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी फलंदाज प्रज्वल दळवीचा तडाखा लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड फिल्डरच्या डोक्यावरून येतोय हा सिक्सर. सिक्सर पाहायला मिळतो इंडिव्हिज्युअल 18 धाव्यांवरती आणि 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्लोवर वन चेंडू होता, चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. मोठा फटका तर मारण्याचा प्रयत्न होता, फ्लाईट देण्यात आली होती. मिस्टर स्ट्रोक एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. 29 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण येऊन टेपलंय. विजयासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठा स्ट्रोक आणि सामना फिनिश होईल. मात्र तो मोठा स्ट्रोक कोणाच्या बॅटमधून येईल ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी असा आम्ही सातत्याने उल्लेख करतो. मात्र तशी कामगिरी इथे होतीये का ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. वेळ वाचवणं गरजेचं राहील जय हनुमान क्रिकेट संघ खुनी, कारण एकंदरीत 9 सामने कव्हर करायचे. ती दुसरीच मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे होतील. या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे, कारण 1:15 झालेला आहे. अजून पहिल्या फेरीतील 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 2, तिसऱ्या फेरीतील 1 आणि क्वार्टर फायनलची 1 मॅच. म्हणजेच काय तर यानंतर देखील आपल्याला ही धरून 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं असेल. बॉलिंग मार्कवरती दीप आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला प्रज्वल, मी उल्लेख करेल खांडपे येथे स्पर्धा सुरू होती, प्रज्वल इंजर्ड होते, तरी देखील ज्या प्रकारची त्यांनी कामगिरी केली होती प्रत्येक मॅचमध्ये स्वतःच्या नावाची दखल घेतली आणि मॅन ऑफ दी सिरीज या खेळाडूने पटकवली होती. असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती नेक्स्ट मॅचमध्ये देखील ऋतिक कशी कामगिरी करेल न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर संघाच्या बाजूने ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. अपकमिंग रायझिंग यंगस्टर म्हणून त्याची नेमणूक अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय, त्याच्या आवाक्याच्या दूर बॉल सीमा पार. मिथिल धावा 4 आणि येतोय हा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 2 धावेंची गरज. प्रज्वलने पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या, इथे त्याने बनवल्या 23 धावा. म्हणजेच काय तर खरपूस समाचार घेतोय. जितक्या धावा खर्च केल्या तितक्या धावा बनवण्याचा प्रयत्न त्याचा असेल. इथे आपण पाहतोय रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी, बॅटची लागते कडा आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती, मात्र म्हणावं लागेल वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपलं आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. प्रज्वल बॅक टू दी पवेलियन.
विकेटचं पतन होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो पाडिश लाईनला टार्गेट करायचं होतं. शॉर्ट वनचा वापर करण्यात आला. फिंगर रोल करण्यात आले. टप्पा पडला थोडासा. रायटी बॅटरसाठी चेंडू आतमध्ये आला. अशा परिस्थितीमध्ये कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यष्टीरक्षकाने कुठली मिस्टेक केली नाही आणि फलंदाज प्रज्वल दळवी बॅक टू दी पवेलियन. विजयासाठी 10 चेंडू 2 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच सार्थक 11 कुरुंद आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर. इथे देखील स्ट्रोक हा फाईन आपल्याला पाहायला मिळतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव आणि स्कोर लेवल होतोय. समीकरण 9 चेंडू आणि 1 धावेची गरज फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. औपचारिकता जी मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र एकतर्फी सामना सध्याच्या स्थितीला होतोय. यावेळेस फटका फसलाय मात्र तरी देखील चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि MSD स्टाईलने हर्षदने केली मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय. त्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ. ढोंडा वडवली वेल प्लेड टीम. हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत जय हनुमान क्रिकेट टीम खोनी या संघाला. नेक्स्ट मॅच जिथे आपल्याला सार्थक 11 कुरुंद एका बाजूला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर एका बाजूला सार्थक 11 कुरुंद, दुसऱ्या बाजूला न्यू आई एकविरा 11 पिंपळनेर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. ज्यांनी गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद केले आणि त्यानंतर 9 धावा बनवला असा खेळाडू उमेश आपल्याला पाहायला मिळेल. प्लेअर ऑफ द मॅच असेल. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. उद्योजक, समाजसेवक, दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे गजाननदादा कडव साहेबांचा आपण शुभ सन्मान जो मात्र मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. हा तुमची मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व आहेत गजाननदादा कडव. आपलाच माणूस आहे मात्र आपल्या माणसाचा देखील सन्मान होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर गजाननदादा कडव साहेबांचे इथे आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल आणि त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण सन्मान करतोय गजाननदादा कडव साहेबांचं. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत उद्योजक, समाजसेवक, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमच्या सर्वांचे लाडके नरेश दादांचं शुभ सन्मान जो मात्र इथे आपण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून देखील करणार आहोत. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि प्रत्येकाला हवं असं वाटणारं हे व्यक्तिमत्व आहे नरेशदादा कतोरे साहेबांचा. आपण इथे शुभ सन्मान जो मात्र समीर दादांच्या शुभ हस्ते करतोय. यानंतर उद्योजक, समाजसेवक आणि एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके जगनदादा कडव साहेबांचे देखील आपण इथे शुभ सन्मान करतोय. शुभ सन्मान जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वालकस येथील उद्योजक, समाजसेवक आहेत. मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण शुभ सन्मान करतोय. आणि यानंतर ग्राम विकास अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे DB पष्टे सरांचं शुभ सन्मान जो मात्र आपण करतोय. कुठल्याही गावाचा विकास करणं जे मात्र ग्राम विकास अधिकारी यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. मॅन ऑफ द मॅच उमेश आपल्याला पाहायला मिळतील. उमेश मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच साठी